हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला फोर्थ लेक्चर बघायचं आहे प्रिन्सिपल ऑफ डी सी सर्किट ॲनालिसिस. तर आजचा पॉईंट आहे आपला स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन. बघा, नावच दिलेलं आहे स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच बदल, ठीक आहे. म्हणजेच एक तर स्टारमधून डेल्टामध्ये करा, नंतर डेल्टामधून स्टार करा. बट ॲक्च्युली हे स्टार आणि डेल्टा असतं काय, तर आपण वन बाय वन बघूया. बघा, फर्स्ट आपण स्टारबद्दल विचार करू. तर स्टार म्हणजे काय, एक प्रकारचं रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन लाईक दिस. 3 रजिस्टर मी काय करतो आहे, स्टार ह्या डायग्रामच्या फॉर्ममध्ये काय करतो, अटॅच करतो. R1 R2 अँड R3, ठीक आहे. हे याचे काय झाले, 3 एंड झाले, एंड 1, एंड 2 अँड एंड 3, बरोबर. म्हणजेच यामध्ये हे जे रेजिस्टन्स आहे, ओके, तर हे रेजिस्टन्स आपण इन द फॉर्म ऑफ स्टार लावलेले आहे. आणि दुसरी गोष्ट, ते एका पर्टिक्युलर पॉईंटला काय होता, लोकेट करता. म्हणजे हा जो पॉईंट असेल त्याचा, ठीक आहे, तर हा पॉईंट आपण कन्सिडर करू दॅट इज अ स्टार पॉईंट. ओके, हे दिसतं आपल्याला स्टारसारखं म्हणून आपण याला स्टार कनेक्शन किंवा स्टार नेटवर्क असं म्हणतो. ओके, देन आताच याला जर आपण इन द फॉर्म ऑफ वेगळ्या जर स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न केला, तर हा आपला R1 R2 R3 आणि हा आपला पॉईंट काय असणार, S. म्हणजे हे पण तुमचं काय झालं, स्टार झालं, बरोबर. पण स्टार हे सारखं दिसतं आहे का, नाही. ओके, तर हे आपलं काय झालं, स्टारसारखं दिसणारं कॉम्बिनेशन, म्हणून याला स्टार नेटवर्क असं म्हणतात. ओके, देन आपल्याला बघायचं आता डेल्टा. तर डेल्टा एक प्रकारचं काय असतं, आपला ट्रायंगल, बरोबर. तर डेल्टा नेटवर्क बघा, यामध्ये पण आपण 3 रेजिस्टन्स कन्सिडर करतो, आणि जे की इन द फॉर्म ऑफ ट्रायंगल काय अटॅच आहे. हा पॉईंट 1 2 3 हे कॉर्नर झाले याचे, ठीक आहे. बट ह्या कॉर्नरवरून हा रेजिस्टर काय होणार, R12, ठीक आहे. ह्या 1 इथून आणि हा इथलचा 2, हे दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे R12, ठीक आहे. देन आता इथं काय होणार, आपला R23, हे 2 आणि 3 आपल्यामधला रेजिस्टर, नंतर R31 किंवा 13, ओके. तर हे काय झालं, आपलं तिसरं रेजिस्टन्स. ओके, देन आपल्याला आता याला वेगळ्या पद्धतीत जर सिम्पली कनेक्ट करायचं असेल, तर याला अशा पद्धतीमध्ये आपण याला रिप्रेझेंट करू शकतो. याला तर माहितीच तुम्हाला, याला काय म्हणतो आपण, जम्पर. ओके, वायर काय करतो, त्याच्यावरून घेत असतो, म्हणजेच त्याला जम्पर असं म्हणतात. हे 1 2 3 हा रेजिस्टन्स R12, देन रेजिस्टन्स 31, आफ्टर दॅट रेजिस्टन्स 2 3. ओके, दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, डेल्टा. ओके, सो हे एक साध्या स्वरूपात स्टार आणि डेल्टा नेटवर्क काय आहे आपण ते बघतो. तर आपल्याला आता काय बघायचं आहे, यांचं ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, डेल्टा टू स्टार और स्टार टू डेल्टा, ठीक आहे. तर ते आपण आता बघूया. आता नेक्स्ट पॉईंट आहे डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन. आता डेल्टाचं कन्वर्जन आपल्याला स्टारमध्ये करायचं आहे, ठीक आहे. तर यासाठी आपण काय करू, एक एक्झाम्पल कन्सिडर करू. बघा, आता हे आपलं डेल्टा कॉम्बिनेशन आहे, राईट, आणि हे त्याचं स्टार कनेक्शन आहे. बट आपल्याला डेल्टाचं ज्यावेळेस स्टारमध्ये कन्वर्जन करायचं असेल, राईट, तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन काय करावं लागतं, कन्सिडर करावं लागतं, ठीक आहे. आता बघा, आपण वन बाय वन बघूया. हे तर सरळ आपल्याला डेल्टा दिसतंय, बरोबर. हा R12 म्हणजे ह्या 1 आणि 2 पॉईंटचा रेजिस्टन्स, 2 3 म्हणजे ह्या 2 आणि 3चा रेजिस्टन्स, आणि 31 दॅट इज R31. ओके, देन डेल्टा आपल्याला हे स्टार कन्वर्ट करायचं म्हटलं तर आपल्याला R1 R2 आणि R3 हे आपल्याला स्टारच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करावं लागतील, ठीक आहे. आता ह्या दोघांचं इक्विव्हॅलेंट हे आपण हे तयार केलं आहे,
बरोबर. हा R1 जशास तसा घेतला, R2 जशास तसा घेतला, R3 जशास तसा घेतला. बरोबर. देन आता यामध्ये बदल काय केला आपण, तर बदल आपण एकच केला. काय केला की हे जे R12 होते, R23 होते, R31 होते, राईट, यांना पण काय केलं आपण त्यांच्यासोबत अटॅच केलं. म्हणजे ही काय केली आपण कंप्लीट डायग्रामच तयार केली. बरोबर. म्हणजेच त्यामध्ये तुमचा डेल्टा पण आला प्लस स्टार पण आला. ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल सर असं डायरेक्टच करायचं का? नाही, हे एक फक्त काय एक साध्या स्वरूपामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन कसं करताय त्याचंच फक्त काय यांनी एक इक्विव्हॅलेंट एक्झाम्पल सांगितलेलं आहे फक्त. ठीक आहे. याला अशा पद्धतीत लिहिल्या जातं. ठीक आहे. पण ही ॲक्च्युअल पद्धत आहे का? नाही, ही फक्त एक ओव्हरऑल इन जनरल आपल्याला कन्सेप्ट समजण्यासाठी की हे असं आपल्याला स्टारचं डेल्टा, डेल्टाचं स्टार कन्व्हर्जन करायचं. आता ही सायंटिफिक मेथड नाही आहे. ठीक आहे. तर सायंटिफिक मेथड म्हणजे काय बघा, महत्त्वाचं काही कंडिशन दिलेलं आहे इक्विव्हॅलन्स ऑफ अ नेटवर्कमध्ये. तर फर्स्ट कंडिशन काय आहे की दोन्ही सर्किट हे काय पाहिजे आपल्याला इक्विव्हॅलन्स पाहिजे. बरोबर. दुसरं, इक्विव्हॅलन्सचा अर्थ काय होतो? इक्विव्हॅलन्स म्हणजे की रेजिस्टन्स इन अ डेल्टा नेटवर्क. ठीक आहे. रेजिस्टन्स इन अ डेल्टा नेटवर्क विच इज इक्वल्स टू द व्हॉट रेजिस्टन्स इन अ स्टार नेटवर्क. हे जर दोन्ही स्टार इज इक्वल्स टू डेल्टा इन द फॉर्म ऑफ व्हॉट रेजिस्टन्स, आणि इथं पण रेजिस्टन्स, हे ज्यावेळेस इक्वल होईल त्यालाच आपण काय म्हणतो इक्विव्हॅलन्स नेटवर्क असं म्हणतो. ठीक आहे. एक साध्या जनरल भाषेत आपण जर याचा विचार केला तर आपल्याला हे समोर येतं. ठीक आहे. तर मग आता ह्या इक्विव्हॅलन्सचा उपयोग करून आपल्याला इक्विव्हॅलंट स्टार कन्व्हर्जन करायचं. हेडिंग काय आपली, डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर. डेल्टाचं आपल्याला स्टार करायचं आहे. तर डेल्टाचं स्टारमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ही ॲक्च्युअल डायग्राम आपल्याला स्टडी करावं लागते. ठीक आहे. तर बघा, आपण हे स्टारचं कनेक्शन आत्ता बघितलं होतं. R1, R2, R3 आणि त्यानंतर इथं आपण एक रजिस्टर R12, इथं R31 आणि देन इथं आपला R23. यस, R23, R12, R31, राईट. आता याचा आणि याचा ह्या डायग्राममध्ये काही बदल आहे का? तर तसा बघितला तर बदल नाही आहे. बरोबर. पण हे काय आपल्याला दिसून येतं इथं R1ची व्हॅल्यू, R2ची व्हॅल्यू आणि R3ची व्हॅल्यू. आता ही आली कशी बघा. पहिले तर लक्ष द्या की ज्यावेळेस तुम्ही R1 हा कन्सिडर करताय, ठीक आहे, म्हणजे हा एक पर्टिक्युलर रेजिस्टन्स ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करता त्यावेळेस याचा लेफ्ट साईड आणि याचा राईट साईड काय R12 आणि R31 ह्या दोघांचा काय करायचा प्रोडक्ट. बरोबर. आणि डिवायडेड बाय व्हॉट टोटल रेजिस्टन्स म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स दॅट इज R. बरोबर. आता मी इथं काय कन्सिडर करतोय R1, मग R1 कन्सिडर करतोय तर याची लेफ्ट साईड काय आहे R12. बरोबर. राईट साईड काय आहे R31. बरोबर. डिवाइड बाय टोटल काय आहे R. हे कळतं आहे का एकदा? हे R1 कसा आला तर. ठीक आहे. त्याचप्रमाणे हाच फंडा आपण आता कशाला वापरायचा R2ला वापरायचा. तर R2 इथं आपण घेतला. बरोबर. याच्या राईटला काय आहे R23, याच्या लेफ्टला काय आहे R12. म्हणजे इथं दिसतंय का R23 इंटू R21 डिवायडेड बाय R. बरोबर. म्हणजे त्याचा लेफ्ट साईड आणि त्याची राईट साईड जे असेल त्यांचे प्रोडक्ट, ह्या दोघांचे काय करायचे प्रोडक्ट करायचे आणि डिवाइड बाय काय करायचं टोटल रेजिस्टन्स. गेटिंग. आता नंतर आपण काय बघणार R3. आता मला सांगा R3 ज्यावेळेस तुम्ही बघताय तर याची लेफ्ट साईड R23 आहे, R23. नंतर राईट साईड काय आहे R31 आहे, R31 आणि डिवाइड बाय काय R. म्हणजे याच्यावरून तुम्हाला R1, R2 आणि R3 हा कसा फाइंड करायचा, तर हे लेफ्ट आणि राईटचं कॉम्बिनेशन कळतं आहे का? ठीक आहे. आणि डिवाइड बाय टोटल R हा लिहिण्यास विसरू नका. ठीक आहे. कारण याच्यावरच तुमचं जे प्रॉब्लेम्स असतील हे यावरच डिपेंड आहे. ओके. देन आता पुढं बघा, त्यांनी हेच इक्वेशन काय केलं आहे इन द फॉर्म ऑफ
गिवन डेल्टा अँड इक्विव्हॅलंट स्टार नेटवर्क याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, काही वेगळं नाही. तर ही डायग्राम पण तुम्हाला लक्षात आली की ॲक्च्युअली यामध्ये काय करतो आहे आपण. ठीक आहे, तर हे एकदा समजलं तरच आपण पुढं मूव्ह होऊ शकतो. ओके, तर बघा पुढं यांनी काय केलं आहे बघा, हे R1 R2 आणि R3 हे काय केले सेपरेट लिहिले. आता तुम्ही म्हणशाल सर आपण R1 इज इक्वल्स टू R12 आणि R31 डिवायडेड बाय R घेतलं होतं बरोबर. मग इथं कसं का त्यांनी R12 प्लस R23 R31 घेतलं. तर लक्ष द्या, हा R टोटल रेजिस्टन्स आहे, RT आहे. RT फाइंड करण्यासाठी तुम्हाला या सगळ्या रेजिस्टन्सची बेरीज करावं लागते. आठवतं आहे का, R23 प्लस R31 आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड केला होता राईट. तर या सगळ्यांची बेरीजच करतो ना, त्यामुळं इथं काय केलं, ह्या आरची किमतीच्या जागी यांनी या सगळ्यांची बेरीज केली. सगळ्या ठिकाणी तेच आहे बघ. ठीक आहे, बाकीच्या ह्या ज्या व्हॅल्यू आहे न्यूमरेटरच्या ह्या तर सेमच आहे. कळतं आहे. यांनी बघा आता पुढं काय दिलेलं आहे, एक ट्रिक टू रिमेंबर, लक्षात राहण्यासाठी काय एक ट्रिक दिलेली. तर ट्रिक बघा काय आहे. R1 फाइंड करायचं असेल तर काय करायचं, प्रोडक्ट ऑफ ॲडजसन रेजिस्टन्स इन अ डेल्टा. ॲडजसन म्हणजे आजूबाजूवाले. ॲडजसन हा शब्द तुम्हाला 10thला गेला असेल आपल्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बरोबर. ॲडजसन साईड आपण म्हणतो त्याप्रमाणे. तर ह्या दोघांचा गुणाकार भागिले काय, सम ऑफ ऑल रेजिस्टन्स इन अ डेल्टा. इथं तेच करतो आहे. ठीक आहे, ते हे आता सोपं वाटतं बरं की ठीक आहे, ॲडजसन साईड अँड डिवायडेड बाय सम ऑफ ऑल द रेजिस्टन्स. पण ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व करता तर त्यावेळेस थोड्या अडचणी, म्हणजे एक ज्यांची प्रॅक्टिस झालेली असेल त्यांना थोडंसं ते सोपं जाईल. बट ज्यांची प्रॅक्टिस नसेल, फक्त त्यांनी ओरली बघितलं असेल की अशा प्रकारे इक्वेशन सॉल्व केलं जातं, तर त्यांना ते डेफिनेटली प्रॉब्लेमॅटिक जाणार. ठीक आहे, तर हे स्टार टू डेल्टा फिक्स क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. ठीक आहे, तर याला नो ऑप्शन, याला काही ऑप्शनमध्ये टाकू नका तुम्ही, कारण पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन 100% दिसणार. ओके, तर बघा आता सेकंड आपल्याला बघायचं आहे काय, दॅट इज स्टार टू डेल्टा. आपण पहिलं काय बघितलं, डेल्टा टू स्टार बरोबर. मग डेल्टा टू स्टारसाठी हे आपले फॉर्म्युले बरोबर. आता काय करायचं, स्टार टू डेल्टा बघायचं. आता याच्यामध्ये काय चेंजेस आहे तर हे लक्ष द्या. बघा आता इन शॉर्ट आपण जी डायग्राम बघितली होती मागं पण, म्हणजे आपल्याला हे स्टार कनेक्शन आहे आणि हे डेल्टा आहे बरोबर. ह्या स्टारचं डेल्टामध्ये कन्व्हर्जन करायचं, तर कसं करणार, तर अशा पद्धतीने करणार. पण अशा पद्धतीने करणार म्हणजे पण यांच्या व्हॅल्यू काय आता सर बदललेलं दिसतं आहे बरोबर. मग ह्या बदललेल्या व्हॅल्यूज आपल्याला कशा आल्या याचा अभ्यास करायचा. ठीक आहे, आता लक्ष द्या. जसं आपण आत्ता वरती बघितलं की R1 R2 R3 हा डेल्टा टू स्टार करताना थोड्या वेगळा आहे. म्हणजेच R1 इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ ॲडजसन साईड डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स R असा होता बरोबर. मग आता यामध्ये काय बदल आहे बघा. ज्यावेळेस मला R1 फाइंड करायचा, ज्यावेळेस फाइंड करायचा त्यावेळेस मी ह्या दोघांचा काय करतोय, गुणाकार करतो आणि भागिले टोटल R लिहितो बरोबर. पण महत्त्वाचं काय की ज्यावेळेस तुम्ही R12 ज्यावेळेस घेताय, R31 घेताय, तर यांच्यासमोर पण व्हॅल्यूज आहे ना. मग ह्या कशा आल्या हे तर तुम्हाला समजतं. R1 R2 आणि R3 ह्या कशा आल्या म्हणून. ह्या तीन तुम्हाला नोन गोष्टी आहे, माहीत आहे बरोबर. पण तुम्हाला ह्या 3 सर्कलमधल्या गोष्टी कशा आल्या ह्या माहिती आहे का, नाही. तर मग ते आपण आता माहीत करून घेऊ. बघा R12, आता हा रजिस्टर म्हणजे ह्या 12 मधला आहे बरोबर. हा 12 मधला आहे म्हणजेच ह्या पॉईंटमध्ये याचा आणि याचा संबंध आहे. म्हणजे एवढा हा सर्कल काय करतो, कन्सिडर करतो बरोबर. राहिला कोणचा, हा वरचा. मग राहिलेला जो रजिस्टर आहे ठीक आहे, तर हा डिवाईडला घेता, म्हणजे R3 हा डिवाईडला घ्यावा लागतो. ठीक आहे, आणि वरती तुमचा टोटल रेजिस्टन्स घ्यावा लागतो. कळतं का. बघा पुन्हा सांगतो काय आहे. आपला R12 आहे, 12 म्हणजे हा 1 आणि हा 2 बरोबर. हा एवढा शेड तयार करतोय बरोबर. राहतो हा इकडचा रेजिस्टर म्हणजे हा काय आहे R3. मग जो राहिला रेजिस्टर आहे त्याला डिवाईडला घ्या आणि वरती तुमचा टोटल R घ्या. हा तुमचा काय झाला R12. समजलं.
त्याप्रमाणे मला सांगा आता मी R23 घेतो. R23 घेतला म्हणजे हा पोर्शन शेडेड झाला, ठीक आहे, आणि हा पोर्शन हाईड झाला, बरोबर. मग आता हा पोर्शन ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करताय म्हणजे तुमच्याकडे हा R1 रजिस्टर येतोय म्हणून डिवाइड बाय R1 करणार आणि टोटल काय घेणार, न्यूमरेटरला R, म्हणून हे इथं तुम्हाला R डिवाइड बाय R1 दिसतंय, बरोबर. त्याचप्रमाणे बघा R31च्या बद्दल विचार करा. R31 म्हटलं तर हा पोर्शन हाईड झाला, इकडं काय राहतो R2 म्हणजे डिवाइड बाय काय असणार तुमचा R2 आणि न्यूमरेटरला काय असणार तुमचा R. हा काय झाला तुमचा R31. हे समजतंय का? हे काय कशाचं कन्व्हर्जन आहे, स्टार टू डेल्टाचं आहे, ठीक आहे. आपण डेल्टा टू स्टार बघितलं ते सोपं वाटतं, पण स्टार टू डेल्टाचं थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करतं, कारण यामध्ये दोन्ही कंडिशन आहे, एक R1 R2 R3 पण आहे आणि R12 R23 आणि R31 हे तिन्ही कंडिशन यामध्ये आपल्याला चेक करावं लागतं, बरोबर. तर बघा इथं तेच घेतलं यांनी, चेंज R म्हणजेच तुमचा सगळ्या रेजिस्टन्सची काय असते, ॲडिशन. आता हे आपण पहिल्यापासून बघतोय त्यामुळे पुन्हा रिपीट करण्याची काही गरज नाही. काही स्टेप दिलेलं आहे बघा. डेल्टा टू स्टार ज्यावेळेस कन्व्हर्जन करतो आपण, म्हणजे पहिली मेथड आपण जी बघितली, तर यामध्ये प्रोडक्ट करतो आणि डिवाइड बाय टोटल R घेतो, बरोबर. ही आपली डेल्टा टू स्टारची कन्व्हर्जन, ठीक आहे. देन आपल्याला स्टार टू डेल्टा करायचं असेल तर काय करतो आपण, R डिवाइडेड बाय R3 घेतो, म्हणजे त्याच्या अपोजिटवाला, म्हणजे हा R12 घेतला तर हा R3 डिवाइडला टाकतो, समजलं. तर हे कॉम्बिनेशन लक्षात असू द्या, R23 R3 आत्ता जे बघितलं ते, ओके. आता याच्यावर आपल्याला काय करायचे, प्रॉब्लेम्स बघायचे. बघा प्रॉब्लेम्स थोडेसे पहिले समजून घ्या आणि नंतरच ऑन पेज सॉल्व करून बघा, पेपरवर सॉल्व करून बघा. बघा गणित हे बघून पाठ होत नसता किंवा पाठ करण्याची गोष्ट नाही ती, ठीक आहे. याला तुम्हाला पेन, वाटेवर तुमची पेन्सिल असेल काय असेल ते तुम्ही स्वतः सॉल्व करून बघशाल, तेव्हाच तुम्हाला ते काय होईल, अडचणी येईल. नाही तर वरतून बघितलं तर ते तुमचं सगळं तुम्हाला असं वाटेल हां आपल्याला येतं म्हणून आपण ते काय करतो तसंच प्रिपेअर करतो. पण एक्झामला ज्यावेळेस पेपरसमोर बसतो तर त्यावेळेस मग सगळं ब्लँक होऊन जातो, अरे ते कसं आलं होतं, ठीक आहे. तर यासाठी प्रॅक्टिसच महत्त्वाची. बघा फर्स्ट 3 रेजिस्टन्स ऑफ 8 ओहम ईच आर कनेक्टेड इन अ डेल्टा. बघा 3 रजिस्टर आहे, 8 ओहम 8 ओहम 8 ओहमचे, हे डेल्टामध्ये कनेक्ट केलेले, राईट. आणि याचं इक्विवॅलंट स्टार कनेक्शन तुम्हाला काय करायचं, फाइंड करायचं. तर इक्विवॅलंट स्टार कनेक्शन ज्यावेळेस बनवता तुम्ही, बरोबर, तर तुमचे रेजिस्टन्स काय आहे, सगळे सारखे, R1 इज इक्वस टू R2 इज इक्वस टू R3 हे सगळे सारखे, बरोबर. मी आता फक्त R1 जर घेतला म्हणजे हा जर घेतला तर काय होईल, ह्या दोघांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन, म्हणजे R2 इंटू R3 डिवाइड बाय वाट R. म्हणजेच लक्षात असू द्या डेल्टाचं आपण स्टारमध्ये कन्वर्जन करतोय, बरोबर. मग R2 किती आहे, 8 गुणिले 8 भागिले, आता बघा भागिले R म्हटलं तर ह्या सगळ्या रेजिस्टन्सची बेरीज होईल, बरं. 8 8 8 म्हणजे किती, 8 2 16 8 त्रिक 24, म्हणजे याला डायरेक्ट जर सॉल्व केलं 8 त्रिक 24, बरोबर, म्हणजे 8 डिवाइडेड बाय 3, 8 डिवाइडेड बाय 3चं उत्तर किती येतं, 2.67. 2.67 म्हटलं तर एक रेजिस्टर जर R1 भेटला तुम्हाला 2.67चा, तर R2 तोच राहील आणि R3 पण तोच राहील का, कारण ती गणती इक्वल आहे. समजतंय का? बघा पुन्हा सांगतो, तुम्ही करता काय आहे, डेल्टाचं कन्व्हर्जन स्टारमध्ये करताय तर तुमच्यासमोर लगेच फॉर्म्युला यायला पाहिजे. R1 इज इक्वस टू काय होता, तर प्रोडक्ट ऑफ टू म्हणजे R2 इंटू R3 डिवाइड बाय टोटल R. R2 किती होता, 8 आणले 8 भागिले टोटल R, 8 अधिक 8 अधिक 8, बरोबर. 8 8 64 घ्या, काही करू शकता तुम्ही, ठीक आहे, तुमच्या पद्धतीने. देन 8 2 16 8 त्रिक 24, मग याला एक तर 6ने भाग द्या किंवा 2ने भाग द्या, ही 12 होऊन जाईल, 2 त्रिक 6 होईल, नंतर 2 2 4, ठीक आहे. बरोबर बंधू 32 36, 12ने जाणार नाही भाग, बरोबर. पुन्हा 2ने भाग द्या, याला सरळ 4ने भाग दिला असतं तरी तुम्हाला तेच मिळालं असतं, ठीक आहे. नेक्स्ट पुढं बघा, आता प्रॉब्लेमची लेवल थोडी वाढत जाणार, ठीक आहे. बघा सेकंड, राईट द इक्विवलेंट स्टार रेजिस्टन्स फॉर द गिवन डेल्टा नेटवर्क. बघा डेल्टाचं कन्वर्जन तुम्हाला काय करायचं आता, स्टारमध्ये करायचं आहे पुन्हा तसंच, ठीक आहे.
महत्त्वाचं बघा, हे तुमचं काय झालं, डेल्टा झालं, पण हे एक्स्ट्राचं रेझिस्टन्स आहे ना. मग आता हा एक्स्ट्राचा रेझिस्टन्स ह्या 12 ओमसोबत पॅरलल आहे. मग पॅरललला काय करतो आपण, 12 × 10 डिवायडेड बाय काय करतो, 12 + 10, बरोबर. म्हणजे किती झालं, 120 भागिले 22, बरोबर ना. मग ह्याला ज्यावेळेस सॉल्व करशाल तुम्ही तर किती मिळणार, ते 5.45 ओम. म्हणजे हे आत्ताशिक डेल्टा झालं. हे समजते की याला इथं सॉल्व केलं पॅरललमध्ये तर त्यावेळेस तुम्हाला 5.45 आलं. तर पॅरललमध्ये असं सॉल्व करता, बरोबर आहे ना. ठीक आहे, तर हा आपल्याला 5.45 मिळाला. म्हणजे आता कुठं तो डेल्टामध्ये आला. आता डेल्टाचं स्टारमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तुम्हाला. तर डेल्टाचं स्टारमध्ये कन्व्हर्जन करायचं तर R1 = काय असतं, प्रोडक्ट ऑफ 2 म्हणजे R2 × R3 भागिले काय, R1 + R2 + R3. ठीक आहे, तर R2 किती तुमचा 4 इंटू किती घेणार 5.45 डिवायडेड बाय हे सगळ्यांची बेरीज 4 + 5.45 + 8. आता तुम्ही मेन्शन सरी तर तुम्ही फक्त 4 आणि याचाच विचार केला, म्हणजे 4 आणि याचा विचार केला म्हणजे तुमचा हा 8 ओम म्हणजे तुमचा हा R1 तुम्ही कन्सिडर केलेला आहे, असा याचा अर्थ झाला. म्हणजे मला R1 ज्यावेळेस कन्सिडर करायचं आहे तर मी ह्या दोनचं कन्सिडरेशन करणार. ज्यावेळेस मी R2 फाइंड करणार, ठीक आहे, तर त्यावेळेस मी 4 आणि 8चा विचार करणार. ठीक आहे, देन मी R3 ज्यावेळेस फाइंड करणार त्यावेळेस ह्या दोघांचा विचार करणार, 5 आणि 8चा. समजतंय, ते तुमच्या पद्धतीने कॉम्बिनेशन करू शकता. R1 R2 R3 हे चेंज झाले तरी चालतील, पण व्हॅल्यू ॲट द लास्ट ह्या मॅच झाला पाहिजे. तर त्याप्रमाणे तुम्ही R1 फाइंड जसा केला तसा R2 आणि R3 फाइंड करणार. समजतंय. नेक्स्ट, आता पुढचं एक्झाम्पल बघा काय दिलं आहे. फाइंड द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स बिटवीन द टर्मिनल A आणि B. ह्या A आणि Bच्या अगेन्स्ट तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आता हा काही डेल्टा व स्टारचा असा कॉम्बिनेशन नाही आहे. ठीक आहे, तर यांनी सरळ काय सांगितलं, तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे A आणि Bच्या अक्रॉस. पण महत्त्वाचं इथं पहिले बघा काय, हे मध्ये स्टार आहे, बरोबर, आणि हे 4 ओम काय आहे, हे तुम्हाला पॅरललमध्ये कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर याला कसं सॉल्व करणार बघा. फर्स्ट तुम्हाला जे दिलेलं आहे सर्किट त्याला RAB RAC राईट. तर हे काय, स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन पहिले कन्वर्ट करून घेत आहे. म्हणजे इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स जरी फाइंड करायचं असेल तर तुम्हाला हे कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर कन्व्हर्जनमध्ये बघा काय करता येते. तर जर तुम्ही प्रॉब्लेम बघितला तर यामध्ये बघा सगळे 4 ओमचे, बरोबर. मग 4 ओम असेल तर आपल्याला काय व्हॅल्यू लिहिण्यासाठी फायदा आहे. कसा फायदा आहे बघा, पहिले दोन रेझिस्टन्सचं कॉम्बिनेशन 4 × 4 4 × 4 अँड 4 × 4 डिवायडेड बाय वाट, इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स म्हणजेच काय, दॅट इज 4. म्हणजे हे कसं आलं बघा. पहिले तर काय करताय, जे पॅरलल कॉम्बिनेशन आहे राईट, म्हणजेच 4 × 4 म्हणजे 16 + 16 + 16 डिवायडेड बाय वाट, टोटल रेझिस्टन्स म्हणजे इक्विव्हॅलेंट तुमचा किती आहे, दॅट इज 4, बरोबर. म्हणजेच हे किती झालं, 16 32 16 48 भागिले 4 म्हणजेच तुम्हाला किती मिळतं 12 ओम. हे 12 ओम काय झाला, RAB RAC याच्या अक्रॉसमधला रेझिस्टन्स झाला सरळ सरळ. ठीक आहे, म्हणून यांनी काय केलं, याला 4 ओम 4 ओम 4 ओम हे मधलं स्टार जसं तसंच ठेवलं, बरोबर. RAC RAB आणि RAC RBC याचं किती 12 ओम आहे ना, आत्ता जो आपण फाइंड केला ते, बरोबर. देन आता राहिलेलं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे हे 4 ओम आणि हे 4 ओम आणि हे 4 ओम याचा विचार आपल्याला करावा लागणार, बरोबर. म्हणजेच बघा आता यामध्ये ABC ज्यावेळेस कॉम्बिनेशन घेता येते, बरोबर. तर मध्ये तुम्ही आत्ता सॉल्व केलं किती 12 ओम आणि 12 ओम, हे बाहेरचे 4 ओम, इकडचे 4 ओम आणि इकडचे 4 ओम हे बाहेरचे समजताय का तुम्हाला, मधले हे 12 ओम आपण फाइंड करून घेतले, बरोबर. आता हे बाहेरचे काय आपले पॅरलल आहे ना, हे पॅरलल असल्यामुळं बघा एक जरी सॉल्व केलं तरी सगळे भेटून जाईल. 12 × 4 भागिले काय 12 + 4 म्हणजेच किती 16, बरोबर. याला 4 × 16 आणि 4 × 12 उत्तर किती मिळतं 3. मग हे तुम्हाला 3 ओम भेटलं का,
भेटतंय ना, हे 3 ओम भेटतं. हे जर 3 ओम असेल तर हे पण 3 ओम आणि हे पण 3 ओम. मग आता हे 3 ओहम आणि हे 3 ओहम हे तर सिरीजमध्ये झाले ना. सिरीजमध्ये झाले म्हणजेच काय होईल, डायरेक्टली 3 अधिक 3 6 होईल. बरोबर. आता हे 6, ठीक आहे, हे 6 आणि हे 3 हे काय आहे, पॅरलल आहे. मग हे पॅरलल जर असतील याला कसं सॉल्व करता, 6 गुणिले 3 भागिले 6 अधिक 3 साइन साइन 12 साइन 3 18 18 भागिले 9 म्हणजेच 9 दुने 18 म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती मिळाला तुम्हाला, 2 ओम मिळाला ना. ठीक आहे, हा किती मिळतो आपल्याला, 2 ओहम. ठीक आहे, तर हे इक्वेशन अशा प्रकारे सॉल्व करायचे आहे. नेक्स्ट पुढं पण बघा तशाच प्रकारचे एक्झाम्पल आहे. काय की इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ॲक्रॉस ए बी फाइंड करायचं आहे. ह्या ए बीच्या ॲक्रॉस फाइंड करायचं आहे. पुन्हा सेम लॉजिक बघा, हे 2 ओम आणि हे 2 ओम आहे. तुम्ही काय करणार, यांचं पहिले कॉम्बिनेशन करून घेणार. बरोबर. कितीने, सरळ 2 × 2 + 2 × 2 + 2 × 2 डिवाइड बाय टोटल काय आहे तुमचा 2 म्हणजे 2 दुने 4 4 अधिक 4 अधिक 4 भागिले 2 म्हणजे 4 दुने 8 4 त्रिक 12 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच किती 6. म्हणजे तुम्हाला किती मिळाला, 6 ओम हा तुम्हाला इक्विव्हॅलेंट्स मिळाला. बरोबर. मग हा 6 ओम काय करणार तुम्ही, मध्यभागी लिहिणार असा. बरोबर. हे 6 ओम आणि हे इथलचे 6 ओम हे काय झाले, पॅरलल झाले. मग आता एक सॉल्व करून घ्या. पॅरलल म्हटलं तर 1 6 गुणिले 6 भागिले 6 अधिक 6 12 6 6 36 भागिले 12 12 1 12 12 2 3 12 त्रिक 36 म्हणजे उत्तर किती मिळतं, 3 ओम. समजते. हे 3 ओम, हे 3 ओम मिळालं, हे 3 ओम आणि हे 3 ओम. आता तुम्हाला ए आणि बीच्या अक्रॉस तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करायचं. म्हणजे हे 3 आणि हे 3 काय झाले, सिरीजमध्ये झाले. म्हणजे हे काय झाले 6. पुन्हा मग हे 6 ओहम आणि हे 3 ओहम. ठीक आहे. मग आता मी याला ए बी असं म्हणतो, कारण 3 ओहमच्या ॲक्रॉस काढायचं आहे ना. मग हे दोन कसे झाले, पॅरलल झाले ना. 6 गुणिले 3 भागिले 9 6 अधिक 3 म्हणजे 9. ठीक आहे. 18 भागिले 9 म्हणजेच किती, पुन्हा 2च ओम मिळते. तर याचं पण उत्तर काय, 2 ओहमच मिळेल. ओके. सो गेटिंग तुम्हाला कशा प्रकारे सॉल्व करायचं हे कळतं आहे का. तर राहिलेले एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क राहील, त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं, सॉल्व करायचं. यानंतरच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत, दॅट इज किर्चॉफ्स लॉ. ठीक आहे. किर्चॉफ्स लॉमध्ये पण आपल्याला तो लॉ बघून त्याचे इक्वेशन्स बघायचे आहे. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. पण आजचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे, स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. हे जर येत असेल तर आणि तरच पुढं तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायला येतात. आणि हे इक्वेशन 100% येतात म्हणजे येतात परीक्षेला. ठीक आहे. तर याला काही ऑप्शन नाही, हे एकदा लक्षात ठेवा. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.